दशरथ पाटील यांच्या एक नार दोन सोनार या कथासंग्रहातून गोड साखरेची कथा. राज्यात दुधाचा महापूर आला तसे साखरेलाही सुखाचे दिवस आले आणि स्वातंत्र्यपूर्व काळातल्या स्वातंत्र्य सैनिकांनी पारतंत्र्यातल्या गुलामगिरी विरुद्धच्या गनिमी काव्याच्या लढाईला पूर्णविराम देऊन स्वातंत्र्यात स्वतःला सहकार क्षेत्रात झोकून दिलं. स्वदेशीची बळबळ संपून आता देशाला स्वावलंबनपूर्ण बनविण्यासाठी सर्वांनी कंबरा कसल्या. पश्चिम महाराष्ट्रात स्वातंत्र्यपूर्व काळात नावारूपाला आलेले स्वातंत्र्य सैनिक साहेबराव पन्हाळे सक्रिय राजकारणात उतरले आणि भरघोस मतांनी त्यांनी विधानसभेची निवडणूक जिंकली. साहेबराव आमदार झाले, पण त्यांच्या अफाट कार्यकर्त्यांच्या फौजफाट्याला काहीतरी काम पाहिजे होतं, म्हणून साहेबरावांनी आपल्या सांगाव तालुक्यात दिल्ली दरबारी इरझाऱ्या घालून साखर कारखाना मंजूर करून आणला आणि दुधाच्या महापुरासोबत साखरेलाही सुखाचे दिवस आले. सांगावला खेटून साहेबराव पन्हाळे सहकारी साखर कारखाना डौलानं उभा राहिला आणि 2 वर्षातच कारखाने प्रगतीपथावर आपली तुफान घोडदौड सुरू केली. कारखान्याच्या साखर उत्पादन क्षमतेचं खुद्द मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं आणि त्याचबरोबर कारखान्यात निवडणुकीचं बीजही पेरलं. एकाला खांद्यावर घ्यायचं आणि दुसऱ्याला पायाखाली गाडायचं यालाच राजकारण म्हटलं जातं आणि जिथं सुरळीत चालतं आहे तिथं येनकेन प्रकारे वाद उत्पन्न करून आपण सदैव प्रसिद्धीच्या धोतात राहायचं हेच मुत्सद्दी राज्यकर्त्याचं गुडगुपित आहे. आतापर्यंत कारखान्यात निवडणूक झाली नव्हती, पण कारखान्याची पहिलीच निवडणूक चुरशीची ठरली आणि त्यामध्ये स्वतः साहेबराव पन्हाळे निवडून आले. पण त्यांचं पॅनल सपशेल कोसळलं आणि विरोधी पॅनलचे गुलाबराव मिसाळ कारखान्याचे चेअरमन झाले. साहेबरावांनी कारखान्याचे संस्थापक म्हणून वेगळी केबिन देण्यात आली. सांगावातल्या पिढीजात कौलारू घरात राहणारे गुलाबराव कारखान्याच्या गेस्ट हाऊस नजीक चेअरमनच्या आलिशान बंगल्यात राहायला आले आणि दारात प्रीमियर कार, नोकर-चाकर तसेच कार्यकर्त्यांच्या घोळक्यात त्यांची उठबस सुरू झाली. तरी निवडणुकीत सक्रिय मदत करणाऱ्या संपतराव रानमाळे या सहकार्याला ते कदापि विसरले नाहीत. तसा गुलाबराव चेअरमन झाल्यापासून गावात संपतरावाचा दरारा वाढलाच होता. कारखान्यातले परिवर्तन जणू काही आपण एकट्याच केलं असं ते आपल्या वागण्यात दाखवून देत. त्यांची ऐट व रुबाब पाहून बघणाऱ्याला कारखान्याचे चेअरमन गुलाबराव की संपतराव असा संभ्रम पडू लागला. तशा संपतरावाविरुद्ध अनेक कागगाळ्या चेअरमनपर्यंत येऊन पोहोचल्या होत्या, पण गुलाबरावांनीच तिकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं होतं. कधीतरी एकदा त्यांना जाब विचारायचाच असं त्याच्या मनात होतं आणि तो योगायोग जुळूनही आला. 31च्या पार्टीचं निमित्त साधून संपतरावांना त्यांनी चांगलं जाळ्यातच पकडलं. गुलाबरावांच्या बंगल्यावरील गच्चीवर पार्टीचं खास आयोजन करण्यात आलं होतं. विद्युत रोषणाईनं टेबल खुर्च्या झगमगत होत्या. सांगावच्या एक ठेकेदारानं पार्टीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं. अशा प्रकारे कारखान्याच्या इतिहासात चेअरमननं आयोजित केलेली ही पहिली पार्टी होती. येथून पुढंही अशाच पार्ट्याच कॉन्ट्रॅक्टर आपल्यालाच मिळेल या अपेक्षेनं ठेकेदारानंही कसलीही उणीव भासू दिली नाही. पार्टी रंगात आली होती. कारखान्याचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय नेते असे समाजाच्या सर्व थरातील धंदेवाईक पार्टीला आवर्जून उपस्थित होते. पहिला पेग सर्वांना गुलाबरावांनी स्वतःच्या हातानं भरून दिला आणि मग पेगवर पेग रिकामे होत राहिले. संपतराव आपल्याच मस्तीत होते. त्यांच्याशी 2 गोष्टी बोलाव्यात म्हणून गुलाबराव संधीची वाट पाहत होते, पण उपस्थित गदारोळात
ते काही शक्य झालं नाही. मध्यरात्रीनंतर पार्टीची रंगत ओसरू लागली तसे उपस्थितांपैकी बरेच जण माघारी फिरले. इतर निसटण्याच्या तयारीत होते. संपतरावही त्याच बेतात असताना गुलाबरावांनी त्यांना आवरलं. संपतराव, चला चेअरमन साहेब. मला तू नावानंच हाक मारावीस ते कसं शक्य आहे? अरे, चेअरमन पद हे की काय माझ्या हिमतीवर मिळवलंय? बरं, बोला गुलाबराव, काय आज्ञा आहे? मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. असं तर मग चला त्या कोपऱ्यात बसू. तो कोपरा कधीपासून रिकामा झाला आहे. आजचं वातावरण कसं बेधुंद होऊन गेलंय नाही? सगळा सांगाव झोपी गेला. आपण त्या कोपऱ्यातून एकाच नजरेनं सगळ्यांना न्याहाळू शकतो. शिवाय वारणाकाठच्या मदमस्त गार वाऱ्याचीही झुळूक त्याच कोपऱ्यात. एव्हाना पार्टीची सांगता झाली होती. ठेकेदार आवरावर करण्याच्या तयारीला लागला होता. ठेकेदाराव्यतिरिक्त फक्त 2-4 नोकरच फक्त रेंगाळताना दिसत होते. गुलाबरावांनी त्यांना जाण्याचा इशारा केला तसे ते निघाले. मग चेअरमननी संपतरावांकडे मोहरा वळविला. संपतराव, हे काय? संपतराव, काय ते एकदाच बोलून टाका. तुझ्याबद्दल माझ्याकडे अनेक जणांनी तक्रारी केल्या आहेत. बरोबर आहे, बेफिकीरपणे संपतराव उत्तरले. म्हणजे? गुलाबराव दचकले. तक्रारी? कारखान्याची निवडणूक होण्या अगोदर नव्हत्या. तुम्ही चेअरमन झाल्याबरोबरच यायला लागल्या ना? मतलब सगळं आहे. मतलब सरळ आहे. हो, पण सांगशील की नाही? गुलाबरावांनी डोळे अंकुचित केले. हे बघा, तुम्हाला पटलं तर वय म्हणा, पर जे कोण तक्रारी करतात त्यासनी तुमची आणि माझी असलेली दोस्ती खुपते आहे एवढं ध्यानात ठेवा. म्हणजे तक्रारी तथ्य नाही असं म्हणायचं आहे काय? ते मी कसं सांगणार? संपतराव मोकळेपणानं उद्गारले. तुम्हाला शंका येत असेल तर अवश्य पडताळून पहा. होय, पण त्यासाठी माझ्याकडे वेळ आहे काय? मग फक्त विश्वास ठेवायचा. विश्वास? होय, विश्वास. निवडणुकीच्या अगोदर होताना अगदी तसाच. संपतराव, पण नाही आणि परंतु नाही. तुम्ही निवडणुकीला उभं राहिलात तेव्हा आपल्या खिशात फुटकी कवडी तरी होती काय? प्रचारासाठी पैशाची कशी उलाढाल केली ते माझं मलाच माहीत. आणि ते समज आता मीच निस्तारतोय नवं. हे सर्व तुम्हाला सांगायला पाहिजे होतंस. काय सांगायचं? बाकी समजतं आणि हेच तेवढं सांगावं लागतं. बोल, कुणाचं किती द्यायचं आहेत? या घडीला किती पैसे देऊ? 25,000. अरे वा, अगदी सहज बोललास. 25,000. हां, फक्त म्या ठोकळ आकडा सांगितला. गुलाबरावांनी थोडा विचार केला. बरं, उद्या घेऊन जा. फक्त पैसे? तर मग आणखी काय? विश्वासाचं काय? तो आपल्या दोघांच्या वर्तणुकीवर अवलंबून राहील. गुलाबराव, पैशाचं महत्त्वाचं नाही, विश्वास महत्त्वाचा आहे. अगोदर पैशाची प्रकरणं पूर्ण करून घे. हो, करतो, पण विश्वासाला तडा जाता कामा नये. संपतराव म्हणजे झाडाला पिकलेला आंबा होता. त्यानं गुलाबरावाला पक्का शब्दात बांधून तर घेतलाच आणि 25,000 रुपयेही लगेच उचलले. पैसा हातात असला की संपतरावाच्या खर्चाला धरबंद नसायचा. तो एका कपड्याच्या दुकानात शिरला. दुकानात बिलकुल गर्दी नसतानाही पेढीवर साड्यांचा ह्यो असा ढीग पडला होता. तरी एकमेव दुकानात गिराईक असलेल्या साखरूच्या एक देखील साडी मनात भरली नाही. ती एकसारखी ही नवं, ती बाहेरची नवं, आतली वरची नवं, खालची दाखवा असं म्हणताना नौकर एक साडी तिच्या पुढ्यात टाकून मेटाकुटा आले. पण दुकानात संपतराव येताच साखरू दचकली. या मालक, साडी खरेदी करायची जणू. संपतराव तिच्या शेजारी उभं राहिले. वय, पण ती मोरपंखी मधुराईची साडीच इथं आहे. असं संपतरावांनी स्वतःचं ओठ चावून बेत नक्की केला. लई दिस झाली मनात उतरलिया. सध्या स्टॉक संपलेला आहे. दुकानदार नम्रपणे उत्तरला.
तर मग भारीत भारी साडी दाखवा, संपतराव म्हणाले. ही घ्या पैठणी. नोकरानं 2-4 पैठणी काढल्या. पैठणी समोर पडताच साखरूचा हात आणि नजर त्यावरून हटेना. तसा संपतरावही खुलला. साखरूचा हात हातात धरून त्यानं तसाच पैठणीवरून फिरवला. बघितलंच काय, किती मुलायम आहे. आणि ह्यो बघ पदर, काय नाही. आता हीच पैठणी नेसून तू माझ्याबरोबर कोल्हापूरला यायचंस. मग तिथं तुला ती मदुराई की बंगलोरी हवी ती साडी खरेदी करून देतो. साखरू म्हणजे सांगावातलं एक प्रकरणच होतं. तिनं भल्या भल्यांना नादी लावलेलं. तिच्या पायी अनेकांनी संसार धुवून तिच्या पायावर अर्पण केले होते. अशा साखरूची आणि संपतरावाची गेल्या 6 महिन्यांपासून जास्तच जवळीक वाढलेली. गुलाबरावांच्या हातात कारखान्याच्या चेअरमन पदाची सूत्र आली आणि संपतरावांनी साखरू संगत मौज मजा मारायला सुरुवात केली. साखरूची मुळातलीच वृत्ती सरशी तिकडे फरशी अशी होती. त्यात तिला नटायची, मुरडायची आणि फिरायची भारी हौस. अगदी शेलका खाना तिला आवडायचा आणि तिचे हे सर्व डोहाळे संपतराव अगदी मनापासून पुरवायचा. त्यामुळे आज रोजी तरी साखरू पूर्णपणे संपतरावाच्या कचाट्यात होती. कारखान्यातील गळीत हंगाम सुरू झाला आणि चेअरमनच्या बंगल्यावर सभासदांची वर्दळ सुरू झाली. हंगामी कामगार आपल्याला कामावर रुजू करून घ्यावं म्हणून त्यांच्याकडे एरझाऱ्या घालू लागले. शिवाय अनेक राजकीय नेते या ना त्या कारणानं गुलाबरावांकडं उठबस करू लागले. त्यांच्यापैकी कुणाला निवडणुकीकरिता निधी हवा होता, तर कुणाला पाठिंब्याची जरूरत होती. हे सर्व हाताळताना गुलाबरावांच्या नाकी नऊ येऊ लागले. त्यावेळी संपतराव कोल्हापुरात साखरूला सोबत घेऊन फक्त आराम आणि मौजमजा करण्यात दंग होते. कारखान्याचं 5000 पोती साखरेच्या उत्पादनाचं उद्दिष्ट पूर्ण केलं. त्यावेळी गुलाबरावांनी साखर कारखान्याच्या आवारात भला मोठा जंगी सभा घेऊन राज्याच्या कामगार मंत्र्यांना आमंत्रित केलं. सभेला तुफान गर्दी होती. त्या अफाट सभेचं वृत्त संकलित करण्याकरिता अनेक दैनिकांचे प्रतिनिधी कागद व पेन व कॅमेरे घेऊन धावपळ करीत होते. दुसऱ्या दिवशीच्या वृत्तपत्रांतून कामगार मंत्र्यांसहित गुलाबरावांचे फोटो पेपरमधून झळकले. शिवाय त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्याकरिता संपादकांनी रकानेच्या रकाने भरले. साहजिकच गुलाबरावांची मान ताठ झाली. कारखाना पूर्वीच्या जोमानं सुरू होता. आता अतिरिक्त साखरेचे उत्पादन सुरू होतं. साखरेचा सरकारी कोटा अजून उचलला नव्हता. कारखान्याचा गळीत हंगामा संपत आला. पण पंचक्रोशीतील बराचसा ऊस गाळपाअभावी उभा राहून थकल्यानं आडवा झाला होता. शेतकरी चिंतातूर झाले. त्यांनी गुलाबरावांना साकडं घातलं. तेव्हा गुलाबरावांनी त्यांना आश्वासन दिलं, कारखान्याच्या गाळप क्षेत्रातील शेवटचं कांड जोपर्यंत गाळलं जात नाही तोपर्यंत कारखान्याचा बॉयलर धगधगत राहील. गाळप क्षेत्रातील सर्व ऊस गाळायचं ठरलं. पण उत्पादन झालेल्या साखरेच्या साठवणुकीची पंचायत झाली. कारखान्याची दोन्ही गोडाऊन्स भरली. सरकारी कोटा उचलावा म्हणून संबंधित खात्याला वारंवार विनंती करूनही कार्यवाही झाली नव्हती. शेवटी कारखान्याच्या आवारात मंडप उभारून अतिरिक्त साखरेची थापा रचण्यात आला आणि गुलाबरावांनी खुल्या साखरेच्या विक्रीकरता जाहीर निविदा मागवल्या. संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये 10,000 पोती साखर खुल्या विक्रीकरता काढण्याचं ठरलं. काही संचालकांनी आपल्याला कोटा हवा म्हणून हट्ट धरला. त्यासाठी त्यांची चिरीमिरीही द्यावयाची तयारी होती. तसा हल्ली गुलाबरावांचाही खर्च वाजवीपेक्षा वाढला होता. त्यासाठी कुठून तरी पैसा उभा करणं आवश्यक होतं. जे संचालक चिरीमिरी द्यायला तयार होते त्यांना गुलाबरावांनी स्पेशल भेटीचे आमंत्रण दिलं आणि व्यवहारी पूर्ण
आणि व्यवहारही पूर्ण केला. 2च दिवसांपूर्वी संपतराव कोल्हापूरहून आले होते. थोडे सावचित होऊन ते बंगल्यावर गुलाबरावांच्या भेटीसाठी आले. वेळ संध्याकाळची होती. संपतरावांनी चेअरमनसाठी खास भेट म्हणून कोल्हापूरहून आणलेल्या परदेशी ड्रिंक्सच्या 2 क्वार्टर्स होत्या. संपतराव, हे काय चेअरमन, आपल्याला हे नवीन नाही, म्हणजे आतलं द्रव्य तेच आहे, फक्त लेबल परदेशी आहे झालं. मतलब? अहो, असं परक्यासारखं काय करता? चेअरमनची झूल तुम्ही अंगावर चढवली असली तरी आपली दोस्ती विसरता कामा नये. संपतरावांनी बोलता बोलता दोघांना 2 पेग भरले. मागं एकदा तुम्हीच सांगितलंय विश्वासाला तडा जाऊ देणार नाही म्हणून. पण तू कोल्हापूरला कशाला गेला होतास? पुण्या मुंबईला म्हणाला असतात तर ही परदेशी वस्तू आणली हे पटलं असतं. कोल्हापुरात आणखी हिची पैदास कधीपासून झाली? हां, कोल्हापुरात काय मिळत नाही तेवढं सांगा. अहो, तुमच्या पुण्या मुंबईचे लोक मौजमजा मारायला हल्ली कोल्हापूरला येत्याती. ते येत असतील, पण तू कशाला गेला होतास? तेच, आणखी दुसरं काय? पण एकटाच? म्हटलं तर एकटाच म्हणजे आता काय सगळंच सांगायला पाहिजे होय? संपतराव, मला सगळं समजलं आहे. मला आता हे सांग, ही साखरू आहे तरी कोण आणि कशी बघायची तुम्हाला? तुम्ही हे काम माझ्यावर सोपवा. संपतराव, गुलाबरावांनी हातातला ग्लास रिकामा केला. बोला, कसलाही आडपडदा ठेवायचा नाही. खुल्या साखर विक्रीसाठी निविदा मागवल्या आहेत. आयला, मग चांगलाच मोका मिळाला म्हणायचा. चेअरमनला अशा टायमालाच पैसा खाता येतो असा गाणा मारायचा म्हणता. पण 2-3 संचालकांनी चिरीमिरी देऊन कोटा मिळवला हेच ना? मला समज ठाऊक झालंय. होय, पण तेवढ्या पैशात आपलं कर्ज पुरं होत नाही. आणखीन काहीतरी सोय करता येईल. शिवाय चालू खर्च वाढतोच आहे, त्याचा बंदोबस्त करू. हे करू ते करू, पण करणार तरी काय आणि कसं? गुलाबरावांनी शेवटचा ग्लास घेतला तसं संपतरावांनी देखील आवर्त घेतलं. रिकाम्या बाटल्या व झाकणं बाजूला सारलं. चेअरमन, संपतराव, मला आता फक्त काहीतरी आयडिया हवी आहे, तीच देतोय. संचालक जेव्हा आपला कोटा उचलतील तेव्हा आपण सुद्धा एक्स्ट्रा पोती उचलायची. ती कशी? त्या दिवशी तुम्ही फक्त गेटवर उभं राहायचं, बाकी मी बघतो. हो, पण ती एक्स्ट्रा पोती उतरवायची कुठं? आणखी कुठं? तुमच्या मळ्यातल्या घरात. 1-2 दिवसात मी गिऱ्हाईक आणून पोती लंपास करायची व्यवस्था करतो. कसं? पण हे सर्व कसं शक्य आहे त्याची काळजी नको. मला फक्त 5,000 रुपये द्या आता या घडीला. कशासाठी? होय, तर मला ताबडतोब कामाला लागलं पाहिजे. गोडाऊन्सचे हमाल, तसेच ट्रकचा ड्रायव्हर आणि गिऱ्हाईक सगळ्यांची तोंडं धरायचीत. आणि हो, ती साखरू. आता गुलाबरावांच्या डोक्यात दारू चांगलीच भिनली होती. त्यामुळे स्वतः चेअरमन आहे हे विसरून संस्थानिकाच्या थाटात त्यांनी खिशातून पैसे काढले. हां, हे घ्या 5,000. परवा मी मुंबईला जाणार आहे सरकारी साखरेच्या कोट्या संदर्भात बोलणी करायला. परतायला 4-8 दिवस लागतील. अहो, मग संधी नामी चालून आली आहे म्हणायची. तर मग साखरूचीही तिकीट रिझर्व करायला विसरू नका. गुलाबरावांनी थोडा विचार करा. चालेल, पण उद्याच्या उद्या गोडाऊनमधल्या साखरेचं प्रकरण पुरं करायचं. संचालकही उद्याच आपली साखर उचलणार आहेत. संपतरावांनी गुलाबरावांना मार्ग दाखवून दिला आणि साखर बाहेर काढून चालत्या बोलत्या साखरूला घेऊन ते मुंबईला गेले. इकडे मळ्यातल्या घरात साखर येऊन पडताच संपतराव ताबडतोब पुढच्या तयारीला लागले. एका रात्रीत त्यांनी कोल्हापूर जवळ केली. तिथल्या व्यापाऱ्यांशी संगनमत करून स्फटिकासारखी सफेद साखर दिवसाढवळ्या काळ्या बाजारात विकून टाकली. गुलाबराव व संपतराव यांनी चांगलं जागृत राहून अक्कल हुशारीने प्रकरण केलं होतं.
पण थोड्याच दिवसात त्यांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आणि खुद्द कारखान्याच्या आवारात तशी उघड चर्चा सुरू झाली. तसे पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आणि संचालकांची पळापळ सुरू झाली. त्याचबरोबर संस्थापकांच्या केबिनमध्ये स्वस्थ राहिलेले साहेबराव पन्हाळे खडबडून जागे झाले. मग एकामागोमाग एक अशा अनेक गोष्टी आणि तक्रारी त्यांच्यापर्यंत येऊन धडकू लागल्या. ऊसकरी शेतकऱ्यांना त्यांच्या बिलांचा पहिला हप्ता वेळेवर आणि रीतसर मिळाला होता. गळीत हंगाम संपला, कारखाना बंद झाला तरी बिलाचा दुसरा हप्ता मिळाला. तसे शेतकरी चिंतातूर झाले. पहिल्या हप्त्यातून त्यांनी ऊसासाठी लागणारी लागवड, पाणी, मजुरी, कर्ज यांची परतफेड केलेली. दुसरा हप्ता हीच शेतकऱ्यांची खरी कमाई असते, कारण तिसरा फायनल हप्ता 5-50 रुपयांच्या आत बाहेर असतो. हप्ता लांबला तसा शेतकऱ्यांत असंतोष पसरला आणि तरी गुलाबराव मात्र निवांत होते. संपतराव बाकी एक ठीक झालं म्हणायचं. ते कोणते? कारखान्यात एक चिमूटभर देखील साखर शिल्लक राहिली नाही. अहो, तुमचं नियोजनच तसं वाखाणण्यासारखं आहे. सरकारी कोटा देऊन टाकला म्हणजे आता सरकार दरबारी आपली कसलीही अडवणूक होणार नाही आणि संचालकांनाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अतिरिक्त कोट्यातून साखर दिली आहे म्हणजे ते देखील समाधानी. ही अशीच कारखान्याची सूत्र हलवायची असतात. संपतराव आता कोणी कितीही बोंब मारली तरी गुलाबराव प्रत्येकाला फाट्यावर मारण्याची भाषा करू लागले. एक प्रकरण रीतसर निपटत गेल्यावर कोण कशाला बोंब मारणार हाय आणि आपल्या वाटेला कोण येईल? वाघाच्या घरी शेळी पाहुणी. कारखान्याची सर्व प्रकरणं मी बिनबोभाट निस्तरेन, पण काय एक प्रकरण अंगलट येणार असं वाटतं. ते कोणतं? साखरूचं. आईला, ती बंगला सोडून जायला तयारच होईना. म्हणजे ती इथंच हाय होय? तरी म्हणतोय कशी आढळी नाही. तुम्ही सुदीक ढेपेला मुंगळा चिकटून राहिल्यागत तिला कवटाळत बसलायत. खुळ्यासारखंच काय? मला तर तिचा वीट आला आहे. तुम्ही तेवढी बला बाजूला करा. तुम्ही कारखान्याच्या साखरेचं बघा. मी या साखरूचं प्रकरण निपटतो. ते कसं? तुम्ही फक्त 10,000 रुपये द्या. 10,000 आणखी? अहो, असली कामं काय पैशाशिवाय होणार आहेत? पण तू करणारी तरी काय ते अगोदर सांग. तिला अगोदर बंगल्यातनं बाहेर काढायची नवं, मग पुढचं पुढं. संपतराव हातासरशी 10,000 रुपये व साखरूला घेऊन साखरेचं प्रकरण मिटवायला बंगल्यातून बाहेर पडला आणि नेमकी त्याचवेळी कारखान्याच्या संस्थापकांच्या केबिनमध्ये सभासदांची बैठक सुरू होती. सभासद साहेबराव पन्हाळे यांना सामुदायिक सांगणं होतं, तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर पुढच्या वर्षी कारखान्याचा बायलर सुद्धा पेटणार नाही. आताच काय ती हालचाल करावी. गुलाबरावांच्या बाबतीत साहेबराव आजवर फक्त ऐकून होते, पण प्रत्यक्ष कारखान्याच्या सभासदांनीच त्याला दुजोरा दिल्यावर साहेबरावांचा विश्वास दुणावला. आपण कोणत्या परिस्थितीत कारखान्याची उभारणी केली? शेतकऱ्यांच्या हातात पैसा नसताना त्यांनी कर्जाऊ रक्कम उचलून कारखान्याचं सभासदत्व पत्करलेलं. सरकारी फंड पदरात पाडून घेण्याकरता कराव्या लागलेल्या दिल्लीच्या वाऱ्या एका दमात सारं साहेबरावांना आठवलं. आता मात्र त्यांना स्वस्थ बसून भागणार नव्हतं, नाहीतर कारखाना दिवाळखोरीत निघणार होता. 1,500 कायमस्वरूपी, 500 हंगामी कर्मचारी तसेच ऊस तोडणी कामगार, वाहतूक करणारे हे सर्वच बेकार तर होणारच, पण त्यातले काही कुठे फेकले जाणार होते, तर कैक जण उद्ध्वस्त होणार होते. शिवाय स्वतः प्रत्यक्षात आणलेलं स्वप्न स्वतःच्या डोळ्यात देखत भंगणार होतं. साहेबराव हवालदिल झाले आणि त्यांनी ताबडतोब
गुलाबरावांना बोलावणं पाठवलं. खुद्द संस्थापकांचं बोलणं येताच चेअरमन गुलाबराव अदबीनं त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करते झाले. तुम्ही मला बोलावलं? होय, साहेबराव गंभीरपणे उत्तरले. काही वेळ केबिनमध्ये नीरव शांतता होती, पण गुलाबरावांची अस्वस्थता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. साहेब, या वर्षीच्या सरकारी साखरेचा कोटा पूर्ण केला आहे. होय, ते देखील मला अकाउंटंटला चेक आल्यावर अकाउंटंट मॅनेजरकडून समजलं, पण तुम्ही तसदी घेतली नाहीत. त्याचं काय आहे? गुलाबराव म्हणाले. फक्त तो एक व्यवहार सोडला तर बाकी कारखान्याच्या इतर व्यवहारात भ्रष्टाचारच. होय ना? नाही, तसं काहीच नाही. नाही कसं? आज कारखान्यात चिमूटभर साखर शिल्लक नाही. होय, आम्ही अतिरिक्त साखरेची खुली विक्री केली हे समजलं, पण ती कशी केली गेली हे मला मात्र अजून समजलेलं नाही. शिवाय या वर्षीच्या डिव्हिडंडचं अद्याप वाटप झालेलं नाही. तसेच सभासदांना आपण वर्षातून 2 वेळा 10,000 किलो साखर रास्त भावाने देतो, ती देखील दिलेली नाही. हे सर्व खरं की खोटं? मी हे सर्व तुम्हाला चौकशी करून सविस्तर सांगेन. शिवाय बॉयलर बंद होऊन 2 महिने झाले तरी शेतकऱ्यांना अद्याप दुसऱ्या बिलाचा हप्ता मिळालेला नाही. त्याचं काय झालं? खुल्या विक्रीत दिलेल्या साखरेचे चेक अद्याप वटलेले नाहीत. मग त्यांच्यावर कोर्ट केसेस का करत नाहीत? कायद्यात तशी तरतूद आहे. व्यापाऱ्यांना सांभाळण्याकरिता तुम्ही इकडे सभासद आणि शेतकऱ्यांना वेठीला धरता. चेअरमन, तुम्हाला अगोदर हे समजलं पाहिजे की आम्ही फक्त नामधारी आहोत. कारखान्याचे खरे मालक सभासद आणि शेतकरी आहेत. आपल्याला अगोदर त्यांचं हित जपलं पाहिजे. आता इथून पुढे तशी हयगय होणार नाही याची मी दक्षता घेईन. माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास होता म्हणून तर आजवर विचारणा केली नाही, पण कारखान्याच्या सभासदांचा विश्वासघात होतोय त्याचं काय? तुम्ही म्हणता विचारणा करून सविस्तर सांगतो, पण चेअरमन हा कारखान्याच्या दैनंदिन कामाशी निगडीत असतो. मग आतापर्यंत तुम्ही केलं तरी काय? तुम्हीच सांगा. कारखान्याच्या एका तरी सभासदाला तुम्ही भेटला आहात किंवा खुल्या साखर विक्रीच्या निविदा मागविण्याकरिता घेतलेल्या मीटिंगच्या व्यतिरिक्त एक तरी संचालकांची कारखान्याच्या संदर्भात मीटिंग बोलावली? सांगा. अत्यंत व्यथित होऊन गुलाबराव बंगल्यावर परतले तर संपतराव तिथे त्यांच्या अगोदरच हजर होते. चेअरमनची मनस्थिती ठीक नाही हे चाणाक्ष संपतरावांनी बरोबर ओळखलं आणि काही न बोलता ते स्वस्थ राहिले. जराशानं गुलाबरावांनीच विषयाला सुरुवात केली. संपतराव, प्रथम तुम्ही हे सांगा, साखरूचं काय केलं? भाड्याचं घर घेऊन तिची व्यवस्था केली. तिची आणखी व्यवस्था कसली करीत बसताय? तर मग? संपतराव गडबडले. अहो, केस निकालातून काढून रिकामं व्हायचं. निकालात? संपतराव गरगरले. तर मग काय? मांस खाल्ल्यावर हाडं गळ्यात बांधून फिरायचं? तुमचा उद्देश मला समजला नाही. संपतराव, तिला दिवस गेले. काय सांगता? संपतराव बसल्या जागेवरून उडाले. खरं तेच म्हणून सांगतो. पण ती कशी मला बोलली नाही? कशी बोलणार? बिल चेअरमनच्या नावावर फाडायचं तिला. पण नक्की पोर कुणाचं आहे ही शहानिशा नको व्हायला. आता कुणाचं? तुमचं किंवा माझं का आणखीन दुसरं कोणी? गुलाबराव, तुम्ही हे काय बरळताय? बरळतोय? तुम्ही 2 महिने तिच्यासोबत कोल्हापुरात राहिलात ना? खरंय ते. मग त्यानंतर लगेच मी मुंबईला घेऊन गेलो. बरं, मग पुढे काय? पोराचा बाप होण्यास 1 रात्र पुरी असते. पण मी म्हणतो, स्वतःहून ते हे लचांड मागे लावून घ्याच कशाला? तुम्हाला म्हणायचंय
आम्हा दोघांखेरीज तिनं तिसरी सोयरी केली नसावी असं तुम्ही म्हणताय, पण साखरू तिचं काय म्हणणं आहे? खरं तर ती माझ्या गळीच पडायला बघत होती, म्हणून तुमच्या हातावर 10,000 रुपये ठेवून तिची विल्हेवाट लावायला सांगितली, तर तुम्ही तिची झकासपैकी व्यवस्था केलीत. खरं सांगतो चेअरमन, यातलं मला बिलकुल काहीच ठाऊक नव्हतं. तर मग तुम्हाला ठाऊक नसलेलं आणखीन एक ऐका. बोला. संपतरावानं मन घट्ट केलं आणि कान टवकारले. आपले सर्व धंदे साहेबरावांच्या कानावर गेलेत. बरं, मग? आताच त्यांनी मला त्याचा जाब विचारला तर मी थातूरमातूर उत्तरं देऊन वेळ मारून नेली आहे. आयला, आता काय करायचं? तुम्ही फक्त त्या साखरूचं प्रकरण निपटून काढा, इतर सर्व मी बघतो. तसे तडकाफडकी संपतराव साखरूच्या घराकडे आले तर भाड्याचं घर आणि खाली कर अशी तिथं परिस्थिती उद्भवलेली. भटकभावानी साखरूला भाड्याने घर दिलं म्हणून आजूबाजूच्या रहिवाशांनी घरमालकाकडं तक्रार केली होती आणि घरमालकानं साखरूच्या मागे घर खाली कर म्हणून तगादा लावलेला. पण साखरूने रोख पैसे देऊन वर्षाचं करारपत्र केलेला कागद हातात धरून हवेत नाचवला आणि घरमालकाला स्पष्ट शब्दात सांगितले, हवं तिथे जा, मी घरातून बाहेर पडणार नाही. तोच संपतराव हजर झाले. साखरू या भाऊजी. साखरूच्या तोंडातून मदाळ शब्द बाहेर पडले. आईला, हे काय म्हणायचं? संपतराव चक्रावला. आतापर्यंत या मालक म्हणायचीस अन या खेपेला चक्क भाऊजी. ही काय भानगड? ते तुमच्या दोस्तासनी चेअरमन साहेबासनी विचारा. म्हणजे? अहो, त्यांनी करू नये ते केलं. साखरू लाजली. म्हणजे असं जगावेगळं काय केलं त्यांनी? सांग सांग. ईश्य, म्हणजे तुम्हासनी ठाऊकच नाही की काय? सांगितलंस तरच ठाऊक नाही की काय? मला त्यांच्यापासनं दिवस गेलेत हत्येच्या. मग गप्पकन मोकळी हो. ते का म्हणून? हे बघ, वाढचारं लावू नकोस. बोल, किती पैसे पाहिजेल? संपतराव, या असल्या गोष्टी पैशाला मोजता येत नाहीत. तर मग मला चेअरमनच्या मुलाची आई व्हायचंय. पण म्हणता हे मूल चेअरमनचंच असेल कशावरून? असं तर मग काय तुमचं? मग द्या तशी कबुली. संपतराव, तुम्ही उगा मला नडू नका, नाहीतर मी महिला मुक्ती संघटनेत फिर्याद करेन. तुम्ही मोठी माणसं म्हणून मी पदराआड झाकायला गेले तर तुम्हीच दंडोरा पिटता. आता तुम्ही कुठलीही खेळी माझ्याशी खेळू नका. हताश होऊन संपतराव माघारी फिरले. त्यांना दिवस रात्र चैन पडेना. कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानं दिवसही जाता जात नव्हता अन रात्र तर वैऱ्यासारखी यायची. नशेत राहावं म्हटलं तर गुलाबरावाकडून मिळणारा पैसा कधीच बंद झाला होता. स्वतः गुलाबराव अडचणीत सापडलेले. सभासदांनी त्यांच्या विरोधात कारखान्याच्या गेटवर धरणं धरलेलं. जेव्हा कारखान्याचे संस्थापक साहेबराव पन्हाळेंनी त्यांना आश्वासन दिले, त्याच वेळी सभासदांनी माघारी घेतली व गेटवरून उठले. साहेबरावांनी सभासदांना दिलेल्या आश्वासनाला जागून थेट मुख्यमंत्र्यांना कारखान्याची चौकशी करण्यासंबंधी निवेदन पाठवलं. मग तातडीनं सरकार दरबारी सर्व गोष्टींची खातरजमा करून घेतली जाऊ लागली. तोच इकडे कोल्हापुरात त्या पत्त्यावर धाड टाकून कारखान्याची काळ्या बाजारात विकलेली साखर जप्त करण्यात आली. पुढे चौकशी सुरू होताच त्याचे धागेदोरे थेट गुलाबरावपर्यंत येऊन पोचले. मात्र पोलीस अटकेचे वॉरंट घेऊन येण्या अगोदरच गुलाबरावांनी मुंबई गाठली. कारखान्याच्या गैरकारभाराची वदंता अख्ख्या पंचक्रोशीत वाऱ्यासारखी पसरली आणि गुलाबरावांचे पॅनल निवडून देऊन आपण स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं म्हणून कारखान्याचे सभासद हळूहळू लागले. आता त्यांना साहेबाचे खेरीज पर्याय उरला नव्हता. स्वतः साहेबरावांनी कारखान्याची उभारणी केलेली, तो टिकावा, वाढावा आणि आपला भूप्रदेश सुजलाम सुफलाम व्हावा ही त्यांची इच्छा. पण आयत्या बिळावर नागोबा असलेल्या गुलाबरावांना नाखेद नाखंत
हायकोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवून ते सांगावात दिमाखानं डेरे दाखल झाले आणि खवळलेल्या ऊस मालकांनी सभासदांनी त्यांच्या बंगल्याला घेरावा घातला. पाखंडी गुलाबराव बाहेर पड, मुर्दाबाद मुर्दाबाद, गुलाबराव मुर्दाबाद. गली गली में शोर है, गुलाबराव चोर है. भ्रष्टाचारी गुलाबरावला सजा झालीच पाहिजे. मोठ्या रुबाबात आणि दिमाखात सांगावात असलेल्या गुलाबरावाची गत हवा गेलेल्या टायरगत झाली. त्याला काय करावं सुचेना. बाहेर घोषणा वाढतच होत्या. त्यांनी हळूच खिडकीचा पडदा बाजूला सारून डोकावले तर काही जणांच्या हातात मशाली होत्या. यदाकदाचित ते बंगल्यालाही आग लावायला मागं पुढं पाहणार नाहीत. आपला जीव धोक्यात आहे हे ध्यानात येताच गुलाबरावांनी पोलीस स्टेशनला फोन करून वर्दी दिली आणि ताबडतोब पोलीस संरक्षण मागवून घेतले. पोलिसांच्या गाड्या येताच सभासद आणि शेतकऱ्यांची पांगापांग सुरू झाली. पण त्यांच्या आंदोलनाचा रेटा कमी नव्हता. पुन्हा एकत्रित होऊन त्यांनी कारखान्याच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरू केले. तशी पोलिसांची दमछाक झाली. मग त्यांनी साहेबरावांनी बोलावून घेऊन मोर्चेकऱ्यांना शांत करण्याची विनंती केली. तसे साहेबराव पन्हाळे कारखान्याच्या गेटवर आले. सभासद आणि शेतकरी बंधू भगिनींनो, मी साहेबराव पन्हाळे तुम्हाला वचन देतो की तुमचा एक नया पैसा देखील मी बुडीत होऊ देणार नाही. या कारखान्याच्या उभारणीत तुम्ही मला मदत केलीत म्हणूनच मी हे कार्य पूर्ण करू शकलो याची मला पूर्ण जाणीव आहे. यावेळी मी मदतीसाठी तुमच्या दारात आलो होतो. त्या मदतीतूनच कारखान्याचा कारभार उभा राहिला आहे. या कारखान्याचे खरे मालक तुम्ही आहात याचा मला विसर पडलेला नाही आणि आज तुम्ही तुमच्या व्यथा घेऊन याच कारखान्याच्या सभासदांपैकी काही जणांना परिवर्तन हवं होतं. त्यातूनच आजचा हा प्रसंग उभा राहिला आहे. आता हेच सर्व सभासद मला भेटून आता कारखान्याची सर्व सूत्र तुम्ही घ्यावीत अशी मला विनंती करीत आहेत. पण जे कायद्याच्या चौकटीत बसतं तेच मला करावंच आहे. नको त्याच्या हाती सत्ता गेल्यामुळे आजचा हा प्रसंग उद्भवला आहे याची तुम्हाला पुरती खात्री झालेली असेलच. अहो, जे कष्टाविन मिळतं त्याचा उपयोग घ्यायलाही हे लोक लायक नाहीत. हेच आज सिद्ध झालं आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमच्या पैन पैसा हिशोब मिळेल. काही दिवसांपूर्वी मी माननीय मुख्यमंत्र्यांना कारखान्याच्या गैरकारभाराची चौकशी व्हावी असं विनंतीवजा निवेदन दिलं होतं. त्याची त्यांनी दखल घेतली असून काही वेळापूर्वीच मला त्यांच्याकडून मेसेज आला आहे. उद्यापासून कारखान्याची सर्व सूत्र हाताळण्याकरिता श्रीकांत काळे यांची सरकारनं आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे. जोवर कारखान्याच्या कारभाराची रीतसर चौकशी होऊन दोषी व्यक्तींना शासन होत नाही तोवर कारखाना सुरळीत चालणार नाही अशी सरकारचीही खात्री आहे. तरी सर्व सभासद व ऊस शेतकऱ्यांनी आयुक्तांना सहकार्य करावं आणि गैरकारभाराच्या चौकशीकरिता उपयोगी पडणारी ज्यांना जी माहिती असेल त्यांनी ती स्वतःहून पुढे येऊन द्यावी आणि हे आंदोलन इथेच समाप्त करावं अशी मी सर्वांना हात जोडून नम्र विनंती करतो. साहेबराव पन्हाळे यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून आणि सरकारला दुवा देत शेतकरी आणि सभासद यांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली आणि साहेबराव पन्हाळे जिंदाबाद, विना सहकार नाही उद्धार अशा घोषणांनी आसमंत दुमदुमले आणि उरात धडकी भरल्यासारखा संपतराव कारखान्याच्या गेटवरून सरळ चेअरमनच्या बंगल्यावर आला तर गुलाबराव गच्चीवरचा तो एक हुकुमी कोपरा पकडून विस्कीचे पेगामागून पेग रिचवत होता. चेअरमन संपतराव धावतच आले. आता मला फक्त गुलाबराव म्हणा. आताच कारखान्यावर साहेबरावांची सभा झाली. ते सर्व मी येथून ऐकत होतो. गुलाबराव शांतपणे उत्तरले. आयला, हे साखरेचं प्रकरण
भारी पडलं म्हणायचं. एकेरी नव्हे दुहेरी, या साखरेचं आणि त्या साखरूचं, म्हणजे साखरूचं. हा घे ग्लास. आता आगमन करीत बसायचं नाही वय. आली या भोगाशी असावे सादर. मध्यान्ह रात्र उलटून गेली तरी संपतराव आणि गुलाबराव गच्चीवर बसून पीत होते. शेवटी त्यांना नशा एवढी झाली की बसल्या जागेवरून उठताही येईना. दारूच्या ग्लासात बुडून दोघेही गटांगळ्या खात गच्चीवर पडून राहिले. दशरथ पाटील यांची गोड साखरेची कथा येथे समाप्त.